गुड मॉर्निंग, नमस्कार. मी सुकुमार शाह बारामती जवळील एका आगळ्या वेगळ्या जागी घेऊन आलेलो आहे. आपण मागं बघता हा मोरगाव सुपे आणि पुढे चौफुला जाणारा रोड किंवा बारामतीकडे जाणारा रोड. या रस्त्यावर तुकोबा यांची जिवंत समाधी आहे. चिंचेच्या बनामध्ये बसलेलं हे सुंदर टुमदार ही समाधी मंदिर आहे. समाधी मंदिराच्या आत 3 मंदिर आहेत. तुकोबांची, त्यांच्या मुलाची आणि हत्तीची समाधी. मागे एक प्रशस्त वाड्याचे अवशेष आहेत आणि मोठी विहीर. तर आपण हा सर्व माझ्याबरोबर बघूया. सुंदर तुकोबा समाधी मंदिर, सुपे, बारामती. मुख्य दरवाजातून आत आल्यावर दोन्ही बाजूला देवडी. आता त्याचं छत पडलेलं आहे आणि हे सुंदर समाधी मंदिर. आपण वर नगारखाना बघू शकता. वर जाऊ आपण. खाली दगडामध्ये खूप सुंदर कोरीव काम आहे. चुन्यामध्ये बांधकाम आहे. या बाजूला आपण खिडक्या बघू शकतो, त्याच्यावर शरब. आणि हे मेन दरवाजा. या बाजूला बरंच खेती पोचली आहे, पण यावर त्या बाजूच्या खिडक्या पण वेगळ्या आहेत, बघितल्या आपण. आणि हा मेन दरवाजा. 1 2 3 4 स्टेप आणि वर बाहेरचा 5 स्टेपचा दरवाजा आहे. वर शरब आहे. या इथे कृष्ण बासरी वाजवताना आणि या बाजूला पण कृष्ण बासरी वाजवताना दिसतोय. गुरं पण आहेत तिथं. वर शरब 2 नंबरच्या लाईनला दोन्ही बाजूला कृष्ण बासरी वाजवताना. खाली मोर आणि कमळ. त्याखाली परत मोर आहेत. मोराच्या तोंडात मधल्या मासा आहे. तर या बाजूला पोपट सदृश पक्षी आहे. खाली हत्ती मिरवणुकीची आणि समोर द्वंद्व चाललेले मल्ल आणि त्याखाली मोठी कमल पुष्प. साईडच्या ह्याच्यावर पण पुष्प आणि चांगली डिझाईन आहे, आपण बघू शकता. असं एक खूप सुंदर मेन गेट आहे. दारावरची नक्षी आपण बघू शकता. ललाटबिंबावर गणपती आहे आणि तेथे तो आसूर. 4-5 पायऱ्यावर चढून गेल्यानंतर आपण मेन दरवाजातून मेन गेट आहे. तर आपण आज जाऊ. 4-5 पायऱ्यावर चढून गेल्यानंतर आपण मेन दरवाजातून आत येतो. वर आपण तुकोबा महाराजांची पालखी बघू शकतो. सुंदर लाकडी दरवाजा आणि इथं प्रशस्त देवडी. आपण मेन सभा मंडपात येतो. प्रशस्त सभा मंडप आहे. वरचं काम आपण बघू शकता. खूप सुंदर काम आहे. कोरीव काम आहे. काळपट पडलेलं आहे, पण पूर्ण कोरीव काम सुंदर आहे. छत पूर्ण दगडी आहे आणि हा मुख्य हॉल. इकडे एक पालखी आहे. कासव. हा दुसरा दरवाजा. पूर्ण दगडी दरवाजा आहे, पण त्याला रंगवल्यामुळे त्याचा शोभा कमी झालेली आहे. ललाटबिंब इथं नाही. आणि आपण आता गर्भगृहाजवळ आलेलो आहे. सुंदर आत काम आहे, आपण बघू शकतो. खूपच सुंदर पुरातन काम. घुमटमध्ये केलेली नक्षी आणि हा खालचा भाग घुमटाच्या. असे कोपऱ्यामध्ये वेगवेगळे द्वंद्व किंवा पैलवान किंवा ऋषी आहेत. नाग, सर्प हा गाभाऱ्यावरच्या बाजूला आहे. विटकाम आपल्याला दिसू शकतं. हा दुसरा कोपरा, हा तिसरा कोपरा आणि हा चौथा कोपरा. 4 कोपऱ्यामध्ये अशा व्यवस्थित. आणि या साईडच्या भिंतीवर गणपती आणि वेगवेगळे देवी देवता चितारलेले आहेत. हा कार्तिकेय असावा. या इकडे खरी एक अजून समाधी आहे. अंधारात दिसू शकत नाही आपल्याला. या इथे एक समाधी आहे.
आणि या बाजूला एक रूम आहे, ती पण बंद आहे। या बाजूला भित्तिचित्र आहेत, रंगवलेली चित्र जुनी, त्याला बऱ्यापैकी क्षती झालेली आहे। बाण घेतलेलं आहे, बहुतेक रामाचं चित्र असावं। इथं योद्धा सिंहाशी लढाई करताना दाखवलेला आहे। इथं देवी असावी ज्याची क्षिती झालेली आहे आणि इथं हरणाबरोबर असं इथलं चित्र निघून गेलेलं आहे। खूप सुंदर हा गर्भगृहाच्या आधीचा भाग आहे आणि ही समाधीचं आत नूतनीकरण केलेलं आहे, पण आपण छत बघू शकता दगडी, आणि हे नूतनीकरण केलेली समाधी, तुकोबांची समाधी। असं हे सुंदर मंदिर। मंदिराच्या सभामंडपातनं डाव्या बाजूला आपण प्रदक्षिणा मार्गावर आलो। इथं राहायची सोय आहे आणि इथं लोक राहत आहेत। तुळशी वृंदावन आहे सुंदर, त्यावर गणेश शंकर अशा मूर्ती आहेत। हा आपण दगडी भाग बघू शकतो शिखराच्या बाजूला, आणि हे मंदिर आतला भाग, सुंदर किल्ल्याची भिंत। हे मागच्या बाजूला मंदिर, आपण मंदिराच्या मागच्या बाजूला आलेलो आहोत। चिंचेच्या बनातच हे मंदिर आहे। हा जो दरवाजा आहे, हा दरवाजा पलीकडं सरदारवाड्यात जात होता। हे जे दिसते आहे आपल्याला एक छोटीशी विहीर आहे, पण अजूनही वापरात आहे, तिला पाणी आहे। ही विहीर आपण बघू शकता। येथील सुंदर काम आता नष्ट झालेलं आहे आणि हा आत येण्याचा दुसरा बाजूचा मार्ग। सुंदर मंदिर, कमानी। मंदिराच्या वरच्या बाजूला आल्यावर हा सुंदर देखावा आपण बघू शकतो। मेन मंदिर, त्याचं जे शिखर आहे त्याखाली मयूर होता, पण मोराची बरीच हानी झालेली आहे। थोडं शेजारी सर्प पण आहे, चारी बाजूला मयूर असावेत। आणि हे 4 मिनार, मेन मंदिर, आणि यामध्ये असलेला हा स्तंभ, या स्तंभावर चारी बाजूला सुंदर देवी आणि देवताच्या मूर्ती आहेत। ही एक मूर्ती आपण बघू शकता। दुसऱ्या बाजूला ही गरुड मूर्ती आहे, गरुड आपण बघू शकता। तिसरी बाजू ही जी मंदिराकडची ती रिकामी आहे, आणि चौथ्या बाजूला हनुमान। हे जे मंदिराचं मुख्य शिखर आहे, या शिखरावर आपण बघू शकता इथं राक्षसमुख होती, आणि सुंदर कलाकुसर आहे। मला वाटतंय हे चुन्यासारख्या गोष्टीमध्ये केलेली कलाकुसर आहे, सुंदर कलाकुसर आहे। या मिनारांवर सुंदर कलाकुसर आहे, आणि या इथे शिखराच्या आत पोकळी आहे, पण आत काहीही नाही आहे। हे 4 मिनार, आणि हा समोरचा नगारखानासारखा भाग, थोडी मुस्लिम शैली, थोडी हिंदू शैली, असं हे छत्रपती शाहू महाराजांच्या काळात बांधलेलं मंदिर आहे असं म्हणतात। याची तटबंदी आपण बघू शकता, सुंदर तटबंदी आहे। आपण वरच्या मजल्यावर आहोत। छोटी गडी, किल्ल्या याच्यासारखं स्वरूप आहे याला, सुंदर तटबंदी आहे। हे शिखर, हा मोर, जरा थोडी हेळसांडच आहे झालेली या ठेवणीमध्ये। हे जे मिनार आहेत, मिनाराच्या खालच्या बाजूला आपण हत्ती बघू शकता, तुटलेले आहेत, त्यांचे सोंड वगैरे असं तुटलेलं आहे, पण मिनाराच्या दोन्ही बाजूला बाह्य अंगाला असे हत्ती आहेत। हा मंदिराच्या समोरचा नगारखाना टाईप, सुंदर जाळी काम आहे ह्याच्यावर, दगडाचं काम। एका बाजूचं तुटलेलं आहे, या बाजूचं ध्वस्त झालेलं आहे। हा दगडी खांब आपण बघू शकता खाली बाजूला, आणि वर्म विटा मातीचा। तर आत जातोय मी आता। आतील बाजूत सुंदर हा हॉल म्हणा, नगारखाना, वर कमल पुष्प, अतिशय सुंदर कमानी।
या इथं वर जाण्यासाठी जिना आहे, मी वर जातो. वर जाण्यासाठी जिना आहे, हे आपण बघू शकता. खूप सुंदर नक्षीकाम आहे. आतील बाजूस पण रूम आहे आणि तिथे आता त्यांनी कांदा साठवलेला आहे. या चिंचोळ्या पायऱ्यानं आपण 3ऱ्या मजल्यावर आलो. के विटेचं बांधकाम आहे सगळं. सुंदर, बरंच क्षती पोचलेली आहे. या बाजूला एक सज्जा आहे आणि इथलं आपण विहंगम दृश्य बघू शकतो. चिंचेचं बन आहे. चिंचेच्या बनात हे मंदिर आहे. हे मंदिर आपण वरनं बघू शकतो. हा सुंदर मिनार वरचा. आणि हे परत मेन नगारखान्यावरचं. इथं कमलपुष्प आहे. हे आपण बघितलेलं पूर्ण. आपण आता दुसऱ्या बाजूला जाऊ. या बाजूनं मंदिराचा नजारा. हे चिंचेचं बन आणि हा सगळा मंदिर परिसर. हा मेन याचा रस्ता. समोर अजून एक समाधी आहे. त्या बाजूला एक मंदिर आहे. तर आपण ते खाली बघूच. सुंदर दृश्य आहे. मेन गेट आहे. हा जो मागचा भाग दिसतोय त्या बाजूला जुना वाडा राहायचा होता, त्याच्यात पडझड झाली. मंदिराशेजारील हा जागीरदारांचा वाडा. प्रचंड वाडा होता, आता नामशेष झालेला आहे. आपण आज जाऊ. याच्यावरचं आपण पेंटिंग बघू शकता. सुंदर पेंटिंग आहे. याच्यावर 2 देवळी, दिवे लावायला आणि वर कमलपुष्प असं सुंदर हे आहे. आपण वाड्यात प्रवेश करतो. याची भिंत पडलेली आहे. हा पूर्ण वाडा होता. या बाजूने आम्ही आलो. वाड्याचा हा दुसरा भाग. मोठा वाडा होता, पूर्ण पडला आहे. मंदिरात नाही यायचा हा दरवाजा. मागं आपण चिंचेचं बन बघतोच आहे. हे वाड्याची ज्योती दिसत आहेत आपल्याला इथं. इथं हे रांजण आहेत. त्याकाळी तशी पद्धती महिला आतल्या आतच पाणी भरत होतं. आणि हा विहिरीमध्ये आत जायचा भुयारी मार्ग आणि मागं प्रचंड विहीर आहे. इथं पाणी वाटायचं, हे रांजण भरायचं आणि या विहिरीतनं पाणी काढून इथं ओतलं की आतनं हे रांजण भरला जायचा. रांजण आणि त्याचं हे दगडी झाकण. आता असे 2-3 रांजण इथं असावेत. हे वाड्याच्या मागच्या बाजूला आलो आपण. आणि ही सुंदर विहीर. इथून एक बाहेरून एंट्री विहिरीला. ही विहीर. या इथनं विहिरीला उतरायला जागा आहे. आणि आतून भुयारी मार्ग. हा आपण एक मार्ग बघतो विहिरीत जायचा. तिकडून येणारा भुयारी मार्ग या इथनं खाली होता. आणि ही विहीर प्रचंड विहीर आहे. अशी या ठिकाणी मोठेसाठी केलेली जागा. 2 मोठ चालत होत्या इथं. आणि चिंचेचं बन. या विहिरीमधून पाणी भरण्याची सोय होती आणि इथं रांजण होते. आणि आज जी पुष्करणी आहे किंवा कारंजा, या कारंजासाठी त्या रांजणात पाणी भरलं जायचं. पूर्ण एरिया संरक्षित करणारी असा हा भुईकोट किल्ला, वाडा, मंदिर असं काही नाव आपण देऊ शकता. मेन मंदिर तुकोबा, त्यांचे मुलगे नागप्पा, त्यांची ही समाधी आहे. 2 नंबर मंदिर. हे चुनाघाणी काम करण्यासाठी इथं वापरलेली. सुंदर पार बनवला होता, आता तो पण तुटलेला आहे. हे नागप्पांची समाधी. मेन इथले जे खांब वगैरे जे पडलेले आहेत ते पण इथं ठेवलेले आहेत. आपण आता नागप्पांच्या समाधीचं दर्शन घेऊ. ही पण सुंदर बांधलेली आहे. तिथं पण सामान ठेवलेलं आहे, पण पूर्ण दगडी बांधकाम. आणि ही इथं समाधी. ही समाधी सुंदर समाधी. ही पुरातन मूर्ती आहे. इथं एक दगडी बांधकाम.
आणि महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग बाब आहे, इथं ही तिसरी जी समाधी दिसते आहे, ही तिसरी समाधी हे काम करताना जी इथं अति वापरला त्यातल्या एका हत्तीची समाधी आहे ही. अशा ह्या इथं 3 समाधी आहेत. सुंदर बांधकाम, सुंदर काम. आणि या समाधीकडे आपण जाऊ. ही समाधी आता आपण सामान ठेवण्यासाठी वापरलेली आहे. आत काही नाही, पण आतलं काम आपण बघू शकता. पूर्ण दगडी काम आहे. ही सुंदर समाधी, यावरचं डिझाईन आपण बघू शकता. वरचं ही जाळी, दगडी काम आणि हे मुख्य प्रवेशद्वार. पण हे मुख्य द्वार, त्यावरचं डिझाईन सुंदर.